काय झालं तुमचं ते पोरगी बघायला गेलता? कशाचं काय लग्नाचं कशात काय आणि फाटक्यात बाय अशी परिस्थिती झाली माझी. अरे त्यांना सरकारी नोकरदार नवरदेव पाहिजे होता आणि कुठं आणायची सरकारी नोकरी. अरे पोरगी कशी होती मग? आता काय पोरीचं सांगावं, तिचं डोळं एवढ्या जवळ आलतं मध्ये नाक होतं म्हणून नाही तर एकमेकाचा मुखच घेतला असता डोळ्यांनी. अरे जिलेबी बघून पेढा मागायची पोरगी, मला बघून नानाला पसंत केलंय तिने. काय बोंबलाव का आता? नाही बस, मला कळलेलं आहे आता आपल्याला सरकारी नोकरी परीक्षा पासच झालं पाहिजे. हा जिथे एक काम कर, तू असं कर, आज रात्री प्यायची सोय कर आणि त्या पिंकी चायनीजवाल्याकडून लॉलीपॉप आण मला 2 प्लेट. हा ए बाबा, अरे प्यायचा वेचा विषय काढू नका 2-3 दिवस. आणि ती लालीपाप फालीपाप नको. अरे चकना आपण घरच्या घरी बनवून घेऊन जाऊ. गावातल्या पोरांची अवस्था बघितली ना काय झाली ते बाहेरचं खाऊन. अति सरपंचाचं पोरग आणि नुसतं त्याला उलट्या. माझ्या स्वतःच्या रिक्षाने घेऊन गेलो त्याला मी या दवाखान्यात. अरे ते भाड्याचं कमी रिक्षाचे पैसे झाले. ए बाबा, ह्या लाक्याचा चहा पाहिला बंद करा रे, बंद करा प्यायचं. लगा असला वाकटा चहा पिऊन लगा आपण गचका बिचकायचो. कसला घाण चहा बनवला लगा? हा ह्याच्या चहावर मी म्हणतो बॅन करा. दे मग उधारी माझे. चांगला आहे तसा, चांगला आहे चहा. एवढं बी काय वाईट नाही म्हणजे चांगला आहे. अरे वाचाल तर वाचाल रे, ह्याच्यात वाचा काय आलंय ते. हे बघा, आजकाल डॉक्टरवर पण भरोसा नाही बाबा. कुठला डॉक्टर खरा आणि कुठला खोटा सांगता येत नाही. हे बघ, डॉक्टर सुद्धा फसवायला लागले. इथं बातमी आली की कंपाऊंडर सुद्धा खोटे डॉक्टर बनून लोकांना फसवतात. नक्की काय आलं असेल पेपरमध्ये? खातेवाडी मधली तर बातमी नसेल ना? माझं नाव फोटो चेक केलं पाहिजे. काय सीसीटीव्ही शादी इकडं 0 मिनिटात. काय चाललंय पोरांनो? कसली चर्चा? अरे चर्चा कसली, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट बातमी आली पेपर मध्ये ठळठळीत. काय सांगतोय बघू. हे बघ, लगा डिग्री नसताना केलं ऑपरेशन, पेशंटचा जागीच मृत्यू. ए अरे त्या डॉक्टरचं सोडा, त्या पोरांचं काय झालं ते बघा. अरे नुसत्या सरपंचाच पोरगा आजारी नाही बाबा, गावातली लय पोरं आजारी आहे ती. त्यांना बरं करायसाठी काहीतरी उपाययोजना करा. काय सरपंचाचं पोरग? ती बार का आतिश, त्याला काय झालं? काय झालं तुला माहित नाही काय झालंय? अल्ला का देव माणूस आहेस की गावचा. सगळ्यात पहिली बातमी तुझ्याकडे पोहोचली पाहिजे आणि तुलाच माहित नाही. हरकत नाही, जसा तू लोकांच्या मदतीला धावून जातो तसा आज मी धावून गेलेलो. अरे गावात काय साथ पसरली लागा. अरे सरपंचाचं पोरग आजारीच पडले, नुसतं उलट्या करतंय. नाही 7 नाही 100% 7 आले असणार गावात. काय साथीत कसं असतंय, एकाचा रोग दुसऱ्याला, दुसऱ्या तिसऱ्याला असं होत असतं ना. 7च आहे ना ती बेकार. कातळवाडीतील डॉक्टर अजित कुमार देवच्या स्मारकासाठी गावकरी सज्ज. चला, म्हणजे मी मेलोय हे कातळवाडीतल्या लोकांनी स्वीकारलंय तर म्हणजे आता पोलीस मला शोधत इकडे येणार नाहीत. चला, चांगलंच घडतंय सगळं. फक्त त्या डिंपलने कुठे काही कांड करायला नको. तिची एक चुकही मला महागात पाडू शकते.